नीट परीक्षेतून डॉक्टर होण्याचं स्वप्न लाखो मुलं पाहतात। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील निलेश सुरावसे या तरुणाचं डॉक्टर होण्याचं स्वप्न। घरी 1 एकर शेती, आई वडील शेती आणि शेतमजुरी काम करतात। निलेशला डॉक्टर बनवण्यासाठी अहोरात्र कष्ट करतात। कुटुंबात असलेल्या गरिबीसोबतचा पिढ्यानपिढ्यांचा संघर्ष डॉक्टर होऊन संपवण्याचं निलेशचं स्वप्न आहे। स्वप्नासाठी गेल्या 3 वर्षांपासून तो झगडतोय। ऑनलाईन अभ्यास, कधी क्लास लावत तयारी केली। यावर्षी पेपरही चांगला गेला, मात्र पेपर फुटीनं पुन्हा एकदा परीक्षेला त्याला सामोरं जावं लागणार आहे। निलेश सोबत त्याचं कुटुंबही यामुळे नाराज आहे। श्रीमंत लोक पैसे देऊन काहीही करतात, आम्ही गरिबांनी काय करावं असा प्रश्न निलेशच्या वडिलांनी थेट व्यवस्थेला विचारलाय। घर आहे इथला निलेश नावाचा मुलगा आहे की गेल्या 3 वर्ष तो नीट परीक्षेची तयारी करतोय, त्या परीक्षेसाठी झगडतोय आणि आता पेपर फुटीनंतर त्याची काय भावना आहे। 3रा अटेम्प्ट हा परीक्षेचा। 3 वर्ष झालं तू परीक्षेची तयारी करतोयस, आता काय पेपर फुटी ज्यावेळेस कळली त्यावेळेस काय वाटलं? त्यावेळेस तर खूप वाईट वाटलं, कारण इतका वर्ष केलेला अभ्यास, हा एवढा संघर्ष, याच्यातून काय भेटलं तर पेपर फुटला। हे याच्यामुळे आता दुःख तर वाटलं। आता तर डबल रिनीट द्यावी लागणार आहे, 21 जूनला आहे ते, त्यासाठी आता तयारी करतोय। आता पहिल्या वर्षी तुझा परीक्षेची तयारी कशी झाली, 2ऱ्या वर्षीचं तुझं काय होतं आणि आता जी परीक्षा झाली ह्याच्या वेळी तू चेक केला असेल कट ऑफ किती आला होता, तुला किती मार्क पडले होते? यावेळेस मला 550च्या पुढं होते मार्क्स, म्हणजे लागण्याचे चान्सेस होते? लागण्याचे चान्स होते यावेळेस। आलता पेपर पण तसा आलता, चांगला होता पेपर यावेळेसचा। आता तुझ्या कुटुंबाचं काय होतं? आई वडिलांशी ज्यावेळेस पेपर फुटलं त्यांना सांगितल्यानंतर त्यांना काय वाटत होतं, बोलणं काय झालं? त्यांना वाटत होतं ना यावेळेस आता होईल नक्की म्हणून, पण त्यांना जेव्हा कळालं की पेपर फुटला आहे, मग ते सगळ्यांचा हेच झालं, म्हणजे सगळ्या स्वप्नांचा हेच तुटले स्वप्न असं झालं। मुलगा तयारी करतोय, अभ्यास करतोय आणि अचानक असा पेपर फुटला हे कळलं, तुम्हाला कळलं का, माहिती झालं का पेपर फुटला म्हणून? झालं माहिती, पण आता काय करायचं, माहिती झालं तरी काय इलाज असते का? आता त्यांच्या मनावर लयत त्या गोष्टी सरकाराच्या। पोरांनी किती बी अभ्यास केला तरी त्यांच्या मनावर आहे कसं काढायचे पेपर, कसे नाही। सरकारनं नाही, ती पेपर क्लासेसवाल्यांनी फोल्डा, ज्यांच्याकडे लय मोठे पैसे आहेत अशा वेळेनी, त्यावेळेस आपल्याला काय वाटतं, आपण एवढं कष्ट करून लेकराला शिकवितो, पैसे पुरवतो, किती कष्ट केलं ते आता गरिबाच्या लेकरांना ते तर ॲडमिशन घेणं चुकीचं आहे ना, घ्यायला नाही पाहिजे ॲडमिशन त्यांच्या कॉलेजला। किती शेती तुमच्याकडे, कसं शिकवताय, काय उत्पन्नाचं काय? 1 एकर शेती आहे फक्त। 10,000 महिन्याला पुरवायचं? 10,000 महिन्याला पुरवायचं काम, कष्ट करून सगळं शेतातलं हे करून उत्पन्न काढून गाईच्या ह्याच्यावर ते गाई सांभाळून। मग आता पेपरच फुटला? पेपर फुटला, आता काय करणार आम्ही? आता गरीब माणसाने आम्ही काय करायचं? आता मोठे पैसेवाले असते ते पैसे भरून आपलं काय बी करते, तसं आपण काय करणार गरीब माणसं?